मध्य प्रदेशात शिवपुरी इथे लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे। आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून या तरुणाची फसवणूक केली। पीडित तरुण आरोपी मुलीशी लग्न करण्याची स्वप्न बघून फोनवर गप्पा मारत असे। या दरम्यान ती मुलगी त्याच्याकडून स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेत होती। तरुणाने तिला पैसे देणे बंद करताच त्याच्या भावी पत्नीने त्याच्याशी बोलणे बंद केले। हजारो रुपयांची फसवणूक झाल्यानंतर या तरुणाने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची तक्रार केली। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी कानपूर इथल्या मॅरेज ब्युरोच्या नावाखाली शिवपुरी जिल्ह्यातल्या खनिया धाना तालुक्यातला रहिवासी असलेल्या या तरुणाला लग्नाचं आमिष दाखवलं। त्याची हजारो रुपयांची फसवणूक केली। पीडित तरुणाने या प्रकरणाची SP कार्यालयात तक्रार केली आहे। त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखलही केला आहे। काली पहाडी परिसरातला रहिवासी असलेल्या प्रमोद कोळीने सांगितले की 2 जानेवारी रोजी त्याच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला। फोनवरच्या व्यक्तीने प्रमोदला त्याच्या वैवाहिक स्थितीबद्दल विचारणा केली होती। आपण अविवाहित आहोत असं